नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काल परवापर्यंत ज्या मातोश्रीच्या भिंती अभेद्य वाटायच्या, काल परवापर्यंत ज्या मातोश्रीमध्ये कुणाचीही नेत्यासमोर ब्र काढायची हिम्मत नसायची, काल परवापर्यंत मातोश्रीचा शब्द म्हणजे आदेश असायचा, ते आता सगळं काही बदलत चाललंय अशीच माहिती सातत्यानं समोर येते. सगळं काही मातोश्रीवर आलबेल दिसत नाहीये. माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांची तक्रार भर बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर केल्याचं आपण नुकतंच पाहिलंय. पण मतभेद फक्त चतुर्वेदी यांचे आहेत आणि ते केवळ संजय राऊतांशी आहेत असं अजिबात नाही. मातोश्रीतील सूत्रांकडून महत्त्वाची माहिती अशी सुद्धा मिळतेय की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातही गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मतभेद सुरू झालेले आहेत. त्याची झलक राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान दिसली. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार असं जेव्हा पत्रकार विचारत होते, तेव्हा आदित्य ठाकरे ठोस उत्तर देत नव्हते आणि जोडीला असंच सांगत होते की राज्यसभेच्या जागेवर दावा ठाकरे गटाचाच आहे. राऊत मात्र सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवारांचं नाव सुचवून मोकळे झाले सुद्धा होते. एका बाजूला आदित्य ठाकरेच सांगतायत शिवसेनेचा उमेदवार असेल आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत मात्र शरद पवार म्हणजेच पवार गटाचा उमेदवार सुचवत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे नंतरचे दोन प्रमुख नेते दोन स्वतंत्र आणि वेगळ्या भूमिका मांडताना सगळ्यांना खुलेआम दिसले. नवी दिल्लीमध्ये राऊतांचं वाढलेलं प्रस्थ आदित्य ठाकरेंना फारसं आवडत नाहीये असंही म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना किंवा कुठल्याही प्रादेशिक पत्राची ओळख ही त्याचा अध्यक्ष आणि त्याचे कुटुंबीय हीच असते. मग ते बिहारातला राजद असो की दक्षिणेतला DMK किंवा AIADMK, अण्णा द्रमुक किंवा द्रमुक याच्या पलीकडे जाऊन जिथे जिथे प्रादेशिक पक्ष जन्माला आले ते सगळे प्रादेशिक पक्ष कौटुंबिक मालकी बनून राहिले. सध्या शिवसेनेमध्ये ठाकरें इतकीच चर्चा संजय राऊतांची असते, ते ठाकरे नसताना सुद्धा. ठाकरे गटात मात्र राऊत नावाचा एक वेगळा ब्रँड निर्माण झालाय का असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो. दररोज सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषद घेणं, काही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना न विचारता भूमिका घेणं, वादग्रस्त विधानं करणं, माध्यमांशी बोलताना शिव्या देणं हे आदित्य ठाकरेंना आवडत नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे आणि मातोश्रीतल्या सूत्रांनी ती व्यवस्थित माध्यमांपर्यंत पोहोचवली सुद्धा आहे. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध असल्यानं सध्या तरी आदित्य फार काही करू शकत नाहीयेत अशी त्यांची मजबुरी सुद्धा समोर येते. आता आदित्य आणि संजय राऊत यांच्यातल्या मतभेदाची काही कारणं ठळकपणे समोर येत आहेत, ती आपण जाणून घेऊयात. पहिलं मतभेदाचं कारण असं आहे की ब्रँड सामना यापेक्षा ब्रँड संजय राऊत मोठा झालाय. राज्यसभा निवडणुकीच्या आधी राऊतांनी शरद पवारांचं नाव सुचवणं आदित्यला पटलेलं नाही. तत्कालीन खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना राऊतांकडून चेकमेट दिला गेला. हे सुद्धा आदित्यला आवडलेलं नाही. नवी दिल्लीमध्ये राऊत अनेक निर्णय स्वतःच घेतात. अनेकदा राऊतांची वक्तव्य पक्षाला सांभाळून घ्यावी लागतात. ही सगळी कारणं हळूहळू का होईना पण मतभेदाची ठरतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि कळीचं कारण सध्या आहे ते म्हणजे एक वेळ आदित्यला नेता मानेन पण वरुण सरदेसाईला नेता मानणार नाही, ही राऊतांची भूमिका. ठाकरे गटातल्या या मतभेदांवर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री तसं पाहायला गेलं तर स्वतःच्या पक्षाच्या पलीकडे इतर कोणावर डोकवून बघण्यासारखं बोलत नाहीत, पण इथे त्यांनी भूमिका घेतली ती ऐका. आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंजा उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लकलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे.
राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांच्याशी आम्ही याच निमित्तानं संवाद साधला. ते काय म्हणतात ते ऐका. बैठकीला हजर नसलेले संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांच्या मध्ये मोठे वाद झाले. आता संजय राऊत बैठकीत नव्हते, पण तरी देखील संजय राऊतांच्या विरोधात अनेक चर्चा झाल्या आणि त्या चर्चा थांबविण्यात आल्या नाहीत. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. मुखपत्राचे संपादक, उबाठा गटाचं मुखपत्र असलेले संजय राऊत यांच्या विषयामध्ये चर्चा होते, यांना विरोध होतो आणि तो थांबवल्या जात नाही. म्हणजे त्याची चर्चा होऊ शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आत काय घडलंय याची सगळीच तपशीलवार माहिती बाहेर मिळते. म्हणजे संजय राऊतांच्या विरोधात उठलेला आवाज हा फार काही क्षीण होता असं समजायचं कारण नाही आहे. आणि हा आवाज उठवणाऱ्यांना पक्षातून बळ आहे हे पण सामान्य माणसाला सुद्धा कळतं. त्याला वेगळ्या विश्लेषकाची, फार ज्ञानी माणसाची गरज नाही आहे. आणि हा जो कोणी बळ देणारा हात आहे, जी कोणती शक्ती आहे ती मोठी असली पाहिजे. आणि ही शक्ती आदित्य ठाकरेंची असणं शक्य आहे. एक साधं गणित सांगतो. शिवसेना उबाठा हा पक्ष ठाकरेंचा. बाळासाहेबांच्या नंतर या पक्षाचे प्रमुख झाले उद्धव ठाकरे आणि स्वाभाविकप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या नंतर कोण प्रमुख होईल तर आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेच्या नावाने होणाऱ्या पक्षात संजय राऊतांची फार चलती असणं हे काही आदित्य ठाकरेंना चालणारा विषय असण्याची जास्त शक्यता नाही आहे. त्यामुळं आपल्या पक्षावर कमांड मांड आपली पक्की राहावी यासाठी हे सगळं घडतंय एवढं समजायला हरकत नाही.